आई बाबांची तब्येत कशी? डॉक्टरांनी दोघंही जिवंत आहे. आणि हे काळजीचं नाटक करताना की आधी थांबा. त्यांनी माझ्यावरती काही परिणाम होणार नाहीये. हे नवीन काय सुचलं तुला? आज तर गोल्डन डेज म्हणायला हवा. मावशी, तू आणि किचन, वा, त्या कॉम्बिनेशन आहे. आणि बनवून बनवून काय बनवलंस? तांदळाची पेस्ट? अगं आचारी माणसाला देतात ती. मावशी, झालं का सगळं? हो हो, झालं झालं. आण लवकर. श्री, अरे काय आहे? बाबा, मी हॉस्पिटलमध्ये चाललोय अंजलीच्या आई बाबांना भेटायला. असं का वागतोस रे? का करतोस असा? त्यांच्याशी आपला काय संबंध? हे बघ, त्यांचं जे झालं ना ते त्यांच्या कर्माने झालं. मावशी, झालं का? हो, आले आले. अहो तुम्ही सांगा ना याला. ए पोरा, सांगा ना तुम्ही. मला पुन्हा ऑफिसला यावं लागणार. का ग? अगं अंजली आज येणार नाहीये. तुला माहित नाही, अंजलीच्या आईबाबांचा ऍक्सिडेंट झालाय. ते हॉस्पिटलमध्ये. काय? पण या स्किन ग्राफ्टिंग ऑपरेशनसाठी खर्च किती? 50,000 रुपये लगेच जमा करावे लागतील, बाकीचे डिस्चार्जच्या वेळी. गिरिजाच्या आईने एवढं स्पष्टपणे सगळं सांगितलं, एवढा अपमान केला, तरीही पुन्हा पुन्हा तू तेच तेच का उगाळत बसतेस? तो अपमान विसरण्याचा हा एकच मार्ग आहे. अंजली, जसं मला समजलं तसं एक इम्पॉर्टंट मीटिंग सोडून आलो इथे. समोरचे लोक म्हणाले, अरे सुनील भाई, काय झालं काय? 10 लाखाची डील सोडून चाललेस? मी म्हटलं, हे बघा, माझ्यासाठी पैशांपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे इथे. आई बाबा जोपर्यंत ठणठणीत बरे होत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही. अच्छा, सांभळो ना जितेन भाई. हाँ, वो ओलो अपनो कारगर वाला प्रोजेक्ट नो शूट यू. हाँ, हीच. नो 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 जितेन भाई. सा ओके ओके, वी विल डिस्कस इट. कधी कट झाला कळलंच नाही मला. मी आपल्या इकडे बोलतोच आहे. आई बाबांची तब्येत कशी आहे? त्यांच्यासाठी डबा आणला होता. डॉक्टरांनी सांगितले त्यांना बाहेरचं काही द्यायचं नाही, त्यामुळे तू हा डबा घेऊन जाऊ शकतोस. अंजली साळगावकर, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. मी वाट बघतोय. ऑपरेशनच्या डिपॉझिटची सोय झाली? त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. अंजली, अशा प्रॉब्लेम्स मध्ये तरी माणसानं राग सोडून वागावं. तुम्हाला जे हवं होतं ते झालं ना. ऍटलीस्ट माझ्याकडे नीट बघून तरी बोला. मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये. एक मिनिट, आत्ताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की नंतर नका बोलू बस. अंजलीचा तू इतका विचार करू नकोस, त्यासाठी मी आहे. लग्न ठरले आमचं. नाही बघे, आता अंजलीपासून 4 किलोमीटर अंतरावर राहायचं. तुझं ते डिपॉझिट भरायचं नाटक आहे ना, ते बंद करायचं. मला काय करायचं काय नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही सांगितलं तरी ते मी ऐकेनच असं नाही ना. तुला सांगितलं ना, अंजलीचं आणि माझं लग्न ठरलंय म्हणून, आणि तू तिच्या समोर आलेला तिला आवडत नाहीस. ते तिला सांगू द्या. का का माझ्या डोक्याचा भुका करतोयस? मी शांत आहे, मला शांत राहू दे. एकदा का माझे सटकले ना तर तुझे सॉलिड हाल होतील ना. ठीक आहे, जातो मी, पण पुन्हा ये. आणि डोक्यावर जरा बर्फ ठेवा, कारण तुम्ही जर संतापलात तर पुढच्या वेळी मी शांत बसेल असं नाही ना.